नमस्कार, माझं नाव शेफ पराग आणि मी ठाण्यामध्ये सिझल देसी नावाचं एक रेस्टॉरंट चालवतो। आज मला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की आपण जेव्हा पुरी बनवतो, आपण रेस्टॉरंटमध्ये जेव्हा पुरी खातो त्यावेळेला तुमच्याकडे जेव्हा ती पुरी येते ती अशी क्रिस्प येते आणि हीच पुरी आपण जेव्हा घरी बनवतो त्यावेळेला काहीतरी ते मऊपणा असतो आणि त्याच्यात क्रिस्प नसते। तर त्याच्यात मेन गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही आटा जेव्हा पुरीचा लावता त्यावेळेला एक तर तो आटा खूप घट्ट लागलेला असला पाहिजे आणि आटा लावायच्या वेळेला साधारण 100 ग्रॅम जर का आटा घेतलात आणि त्याच्यात घातला तर 2 चमचे त्याच्यामध्ये कायम तांदूळाची पिठी घालावी। तांदूळाची पिठी घालून आपण आटा जर का मळला आणि मग पुऱ्या केल्या तर आपल्याला एकदम कुरकुरीत पुऱ्या मिळतात। तर लक्षात ठेवा, पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही घरी पुरी करणार असाल त्यावेळेला थोडासा तांदूळाचा आटा घाला आणि मग पुरी फ्राय करा, बघा तुमच्याकडे ती कुरकुरीत येते की नाही।